युवक आणि युवतींनी मानसिक तणाव दूर करण्यासाठी आई-वडिलांशी मोकळेपणाने संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्यास अघटित घटना निश्चितपणे टळू शकतील असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमात केले। वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खुलता कळी खुलेना या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या। आपण बघितलं की काही वर्षापासून एकंदरीत किंवा काही महिन्यापासून आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात किंवा आपल्या सोलापुरात बरेच असे इन्सिडेंट झाले, बरेच अशी प्रकरणं झाली की कॉलेजचे जे युवा युवती आहेत त्यांच्यावर एक प्रकारचं प्रेशर निर्माण झालं आणि मग वेगवेगळे पावलं उचलली गेली जी खरं तर आपण अवॉइड करू शकलो असतो किंवा ती पावलं उचलायची गरज नव्हती। कधी एक्स्ट्रीम स्टेप्स ज्याला म्हणतात की आपण आपल्याला वाटतं की आपलं कोणी ऐकत नाहीये, कोणी बघत नाहीये किंवा आपल्या मनात जे असतं ते आपण खास करून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करतो, पण ज्यांच्याबरोबर आपण रोज घरात असतो आपल्या आईवडिलांसोबत आपण शेअर नाही करत। पण त्याच्यामुळे प्रेशर निर्माण होतं कधी कधी आणि त्यामुळे आपण नको ती पावलं उचलतो जी उचलायची गरज नसते। जर हे शेअरिंग पाल्यांमध्ये आणि तुमच्या आईवडिलांमध्ये तुमच्यामध्ये जर शेअरिंग झालं तर मला असं वाटतं एक मोकळेपणा निर्माण होतो। मी बघते की जेव्हा मी लहानाची मोठी होत होती किंवा तुम्ही सगळे खास करून मुलं आपण आपल्या वडिलांसोबत जास्त बोलत नाही, आपण त्यांच्याबरोबर ओपन नसतो। आई बरोबर जेवढे असतो तेवढे वडिलांबरोबर नसतो। आमच्या घरी पण तेच झालं, वडिलांची एक भीती असते, वडिलांबद्दल एक प्रकारचा आदर असतो, एक भीती असते आणि म्हणून आपण त्यांच्याबरोबर क्लोज नसतो। पण जसे जसे आपण मोठे होतो तसे मग ते क्लोजनेस वाढतो। पण लहानपणी ते नसल्यामुळे आणि त्याच्याबरोबर एक शेअरिंग नसल्यामुळे आपल्याला भीतीचं फॅक्टर जास्त असतं। वडिलांच्या बद्दल एक भीती ती नसायला पाहिजे असं मला वाटतं। कोणतेही काही पाऊल उचलायच्या आधी नाही माझ्या वडिलांना कसं वाटेल किंवा आई वडिलांना काय वाटेल त्याबद्दल आणि मग ती भीती निर्माण होते जी नसायला पाहिजे। आणि म्हणून तो संवाद एक मोकळेपणे मी तो आई वडिलांमध्ये आणि आपल्यामध्ये एक संवाद चांगला झाला पाहिजे। भक्ती आणि सुजित यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना चित्रफित दाखवून या विषयावर संवाद साधला। प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांनी प्रारंभी आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार केला। आपल्या विचारसरणीत वागण्यात आणि जुन्या पद्धतीत बदल करण्याची पालक व विद्यार्थ्यांनी तयारी ठेवली पाहिजे असं सुजित यांनी यावेळी सांगितलं की आपण प्रत्येक जण एकमेकांपासून वेगळे आहोत। आपली विचार करण्याची पद्धत, आपल्या भावनांची पद्धत, भावनांचे जे काही बॅलन्स आहेत ते आणि याच्यासोबत आपली वागण्याची पद्धत, नेमका हा निसर्गाचा नियम जसा आपल्याला लागू पडतो तसाच हा नियम आपल्या आईवडिलांना सुद्धा लागू पडतो। पालक व विद्यार्थ्यांच्या विचारात मतभेद असतात, पण हे अंतर कमी होण्यासाठी आई-वडिलांना नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ दिला पाहिजे, पालकांनीही नवीन बदल स्वीकारले पाहिजेत असं प्रतिपादन भक्ती यांनी यावेळी केलं। चांगलं वागायचं म्हणजे काय? जसं आता दादा म्हणाला आपल्याला की आपल्याला चांगलं वागलं पाहिजे। तुम्ही सगळेजण चांगलं वागत नाही असं नाही, पण कुठेतरी आपल्या दोघांच्या म्हणजे तुमचे पालक आणि तुमचे विचार ह्याच्यामध्ये कुठेतरी मतभेद आहे। सो आपले मतभेद आहे आणि आपल्याला हे मतभेद दूर करायचे, बरोबर आहे? आपल्याला ही गॅप कमी करायची, जी जनरेशन गॅप